आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे वन नेशन वन इलेक्शन। वन नेशन वन इलेक्शन हा भाजपच्या प्रमुख अजेंडापैकी एक आहे असं भाजपकडून वारंवार सांगितलं जातं। वन नेशन वन इलेक्शन भाजप याच कार्यकाळात लागू करणार असल्याचं देखील भाजपकडून सांगितलं जात आहे। आता वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही मंजुरी देण्यात आली आहे। आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल। मग वन नेशन वन इलेक्शन नेमकं का महत्त्वाचं आहे, या संकल्पनेसमोर नेमकी काय आव्हाने असणार आहेत, याचे काही तोटे सुद्धा आहेत, याचीही सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना काय आहे, तर एकाच वेळी लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं। वन नेशन वन इलेक्शन संकल्पनेमागे भाजपचा अतिशय चांगला हेतू आहे, कारण दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणुका येतात, त्यामुळे बराच वेळ या निवडणुकांमध्ये जातो। याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की संपूर्ण 5 वर्षे राजकारण चालायला नको। संपूर्ण देशाच्या निवडणुका 3-4 महिन्यात घेतल्या तर वेळ वाचेल आणि विकास कामात अडथळा येणार नाही। निवडणूक आयोगाचा खर्चही कमी होईल। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती। या समितीने 8,500 पानांचा अहवाल काही महिन्यांपूर्वी सादर केला आहे। या अहवालात शिफारस करण्यात आली आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात। 2029 पासून याची सुरुवात केली जावी। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतात 100 दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात। अर्थातच या समितीने वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने कौल दिला आहे। आता हे विधेयक अधिवेशनात पारित होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण विरोधी पक्षातील काही नेत्यांचा याला विरोध आहे। त्यामुळे या वन नेशन वन इलेक्शन समोर काय आव्हाने असणार आहेत ते देखील आपण आता पाहूयात। तर हे विधेयक पास करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताची आवश्यकता आहे। लोकसभेत यासाठी किमान 362 मतांची गरज असणार आहे, परंतु 545 पैकी सध्या एनडीए कडे 292 जागा आहेत, तर राज्यसभेत किमान 163 मतांची गरज असेल, परंतु एनडीए कडे 245 पैकी 112 जागा आहेत। त्यामुळे कायद्यात रूपांतर करण्यासाठी बहुमत मिळवणं हे देखील सरकारसमोर आव्हान असणार आहे। तसेच हा कायदा अंमलात आणण्यासाठी अनेक घटना दुरुस्ती कराव्या लागणार आहेत। तसेच या विधेयकाला 15 राज्यांच्या विधानसभेची मंजुरी आवश्यक असणार आहे, परंतु काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी यासारख्या 15 पक्षांनी याला विरोध दर्शवला आहे। तर इंडियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासह 15 पक्षांनी यावर अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोदी सरकारकडून याची अंमलबजावणी 2029 पासून केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे। त्यामुळे हे लागू करण्यासाठी राज्यात अस्तित्वात असणाऱ्या काही विधानसभेचा कार्यकाळ कमी करावा लागणार आहे, तर काही विधानसभेचा कार्यकाळ वाढवावा लागणार आहे। महाराष्ट्र, झारखंडमध्ये 2024 मध्येच विधानसभेच्या निवडणुका झाल्याने या राज्यांचा कार्यकाळ फार कमी जास्त होणार नाही। खरं तर देशात याआधीही एकत्र निवडणुका झाल्या आहेत। 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये निवडणुका वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेप्रमाणे झाल्या आहेत, परंतु राज्याच्या पुनर्रचनेमुळे आणि इतर काही कारणांमुळे विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या होऊ लागल्या। त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे 1968 आणि 1969 मध्ये काही राज्यांच्या विधानसभा अकाली विसर्जित झाल्यामुळे एकाच वेळी निवडणुका घेण्याची व्यवस्था विस्कळीत झाली। मग या निमित्ताने आणखी एक मोठा प्रश्न यावेळी उपस्थित आहे, तो म्हणजे 2029 मध्येही जर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या आणि पुन्हा एखाद्या राज्यातील विधानसभा कोणत्याही कारणाने वेळेच्या आधी बरखास्त झाली तर तिथे काय केले जाणार? समजा त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर तिथं विकास कामांमध्ये अडथळा येणारच। मग अशा वेळी केंद्र सरकार या प्रश्नांना कसे हाताळणार हे अजून अनुत्तरितच आहे। आता आपण वन नेशन वन इलेक्शनचे फायदे काय आहेत ते पाहूयात। खरे तर वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे,
सध्या विविध राज्यातील निवडणुका वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या महिन्यात होतात, त्यामुळे सतत राजकारणात प्रचार, आरोप प्रत्यारोप हेच वातावरण सुरू राहतं। परंतु या संकल्पनेद्वारे एकाच वेळी निवडणुका झाल्या तर वेळ वाचून देशाला विकसनशील मार्गावर घेऊन जाणाऱ्या धोरणांकडे जास्त लक्ष दिलं जाईल। या संकल्पनेमुळे निवडणुकीमुळे जनतेमध्ये सतत जी अस्थिरता राहते किंवा वाद निर्माण होतात ते वाद देखील कमी होतील। निवडणुका एकदा झाल्याने 5 वर्ष नेत्यांना देखील राजकारण करावे लागणार नाही। जनतेला आणि नेत्यांना देखील राजकारणात एक स्थिर वातावरण मिळेल, त्यामुळे विकास कामांवर लक्ष देणं नेत्यांना सोपं जाईल, म्हणजे सुशासनावर लक्ष केंद्रित करणं शक्य होईल। तसेच निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार देखील कमी होईल, त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते। शिवाय निवडणुकांमुळे प्रशासनाला जी कामे येतात ती कामे एकदाच होऊन जातील, त्यामुळे प्रशासनाचा देखील वेळ वाचेल, तसेच मतदारांचा सहभाग वाढून मतदानाचा टक्का देखील वाढेल। आता या संकल्पनेचे तोटे काय आहेत, तर राज्यातील जे स्थानिक मुद्दे किंवा समस्या आहेत त्या राष्ट्रीय पातळीवरील एका मोठ्या समस्येखाली लपल्या जाऊ शकतात। लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका सोबत होत असल्याने आर्थिक गणितातून आणि रणनीतीच्या दृष्टिकोनातून राज्यातील स्थानिक पक्ष राष्ट्रीय पक्षाशी तुलना करू शकणार नाहीत, त्यामुळे प्रादेशिक पक्षांसाठी ही संकल्पना तोट्याची ठरू शकते। देशात कोणत्या तरी एका पक्षाची लाट आली तर त्याचा परिणाम राज्याच्या निकालावरही होऊ शकतो, त्यासाठी प्रादेशिक पक्ष याला विरोध करू शकतात। तसेच एकत्र लोकसभा विधानसभा निवडणुका घेतल्या तर EVM ची देखील कमतरता भासू शकते। परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वन नेशन वन इलेक्शनची संपूर्ण माहिती घेतली। आता तुम्हाला काय वाटतं, वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना देशात लागू व्हायला हवी की नाही? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।